सभापती महोदय, महाराष्ट्र विधान परिषद 260 अन्वये शालेय शिक्षण विभागाच्या चर्चेमध्ये सन्माननीय सदस्य एकनाथराव खडसेजी, सन्माननीय सदस्य विक्रमजी काळे, अरुणजी लाड, जगन्नाथजी अभ्यंकर, मनीषाताई कायंदेजी, भाईजी जगताप, अंबादासजी दानवे, जयंतजी आसगावकर या सर्व सन्माननीय सदस्य महोदयांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला आणि अतिशय चांगल्या सूचना त्यांनी आपल्या वक्तव्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. सभापती महोदय, मुद्दा होता की प्रायमरी स्कूलच्या संदर्भामध्ये मार्गदर्शक सूचना. मला आपल्या माध्यमातून सर्व सन्माननीय सदस्य सभागृहाला सांगायचं आहे, वयोगट 3 ते 6 साठी पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व ज्या काही खाजगी केंद्र आहेत, या सर्व केंद्रांची माहिती एकत्रितपणे राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि पालकांनाही ती उपलब्ध झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून वय वर्ष 3 ते 6 वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या ज्या काही खाजगी केंद्र आहेत, यांची नोंदणी education.maharashtra.government.in या शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टलवर करणं या ठिकाणी 24 एप्रिल 2025च्या शासन परिपत्रकानुसार त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत साधारणपणे 13,800 इतक्या पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांची नोंदणी या पोर्टलवर त्या ठिकाणी झालेली आहे. सभापती महोदय, 3 ते 6 वयोगटातील बालकांना गुणवत्तापूर्ण, सुरक्षित, खेळावर आधारित व बाल केंद्रित शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून या ठिकाणी विभागाच्या वतीने एक अधिनियम पण त्या ठिकाणी तयार करायला घेतलेला आहे आणि या माध्यमातून या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना कशा पद्धतीने शिक्षण दिलं गेलं पाहिजे, किती विद्यार्थी असले पाहिजेत, त्या शाळा खोलीची साईज काय असली पाहिजे, तिथं काय काय सुविधा असल्या पाहिजेत, या सर्व बाबी या अधिनियमाचे प्रारूप तयार करण्यामध्ये त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आणि सदरचे प्रारूप तपासून राज्य विधानमंडळाच्या अधिवेशनात सादर करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी नियोजन केलं जात आहे. कोचिंग क्लासेसच्या संदर्भामध्ये केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, अन्य राज्यांनी केलेले अधिनियम, नियम विचारात घेऊन राज्यातील खाजगी शिकवणी वर्गाकरिता समावेशक असं खाजगी शिकवणी वर्ग नोंदणी व विनियमन अधिनियम 2026 तयार करण्याची कार्यवाही विभाग स्तरावर त्या ठिकाणी करण्यात येते आहे आणि लवकरच हाही कायदा आपल्या सर्वांच्या समोर ठेवून त्या ठिकाणी सभागृहाची मान्यता घेऊन त्याची अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी केली जाईल. परंतु त्या कालावधीपर्यंत यापूर्वीच माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आंध्र प्रदेश सरकारच्या विरोधात दाखल केलेली एका याचिकेच्या संदर्भामध्ये 25/7/2025च्या आदेशान्वये माननीय न्यायालयाने जे काही निर्गमित केलेल्या सूचना आहेत, त्याच्या आधारावर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातली एक निरीक्षण समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि काही मार्गदर्शक सूचना या समितीला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. सभापती महोदय, शाळेमध्ये स्वच्छतागृह असली पाहिजे असा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला होता. मला आपल्या माध्यमातून सभागृहाला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये, सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध झालं पाहिजे. स्वच्छतागृह तिकडे असली पाहिजेत. शाळा इमारती सुद्धा चांगल्या स्थितीत असल्या पाहिजेत. शाळेंच्यासाठी असणारं वाचनालय असेल, अभ्यासिका असेल, लॅब असेल, क्रीडांगण असेल, आधुनिक ई सुविधा असतील आणि खास करून विद्यार्थिनींच्यासाठी जिथं 6वीच्या पुढच्या विद्यार्थिनींच्या शाळा आहेत, या प्रत्येक शाळेमध्ये
एक पिंक रूम ही कन्सेप्ट घेऊन आता विभाग त्या ठिकाणी काम करायला घेतो आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये सर्व शाळांमध्ये हे लक्ष्य पूर्ण करण्याचं धोरण आपल्या विभागाचं त्या ठिकाणी आहे. अध्यक्ष सभापती महोदय, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत हा चिंता आपल्या सर्व सभागृहाने या ठिकाणी जी व्यक्त केलेली आहे. मला आपल्या माध्यमातून अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की मराठी शाळेंना बळ देणं, तिथली पटसंख्या वाढवणं, तिथल्या सुविधा जास्तीत जास्त कशा आपण निर्माण करून देऊ शकतो, या इंग्रजी असेल किंवा इतर माध्यमांच्या स्पर्धेच्या या शाळेंमध्ये आपल्या या शाळा टिकल्या पाहिजेत, किंबहुना त्यांच्याही पुढे आम्ही गेलो पाहिजेत. या भावनेतून अनेक चांगले निर्णय विभागाने त्या ठिकाणी घेतलेले आहेत. मला वाटतं की आपण जर बघितलं असेल तर मागच्या वर्षाला पहिलीचा अभ्यासक्रम आपण त्या ठिकाणी अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये मागच्या वर्षाला आणला. चालू वर्षाला दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम त्या ठिकाणी नवीन स्वरूपामध्ये या स्पर्धेच्या युगातील अपेक्षित असलेल्या सूचनांचा आधार घेत विद्यार्थ्यांच्या हिताचा त्या ठिकाणी आपण आणलेला आहे. आणि पुढच्या वर्षाला आणखी त्याच्या पुढच्या वर्षाला संपूर्ण 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम, 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचा बदल त्या ठिकाणी करायला घेतलेला आहे. आपण जर बघितलं असेल तर चालू वर्षाच्या 15 जूनला ज्या काही आपल्या शाळा सुरू झाल्या, मला आपल्याला अतिशय आनंदाने सांगायचं आहे सभापती महोदय, महाराष्ट्राच्या आणि आजही विदर्भामध्ये शाळेंचा पहिला दिवस आहे. तर 15 जूनला ज्या काही शाळांचा पहिला दिवस असतो, माननीय महामहिम राज्यपाल महोदयांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न केला. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पनवेलच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत, शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम संपन्न केला. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम संपन्न केला. माननीय उपमुख्यमंत्री महोदया आदरणीय पवारताईंनी मावळ तालुक्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम संपन्न केला. आणि सर्व सन्माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय, खासदार महोदय, अगदी गाव पातळीवरच्या सरपंच महोदयाच्या पासून तर त्या संपूर्ण ग्रामस्थांनी, गावकऱ्यांनी शाळेचा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम अतिशय आनंद उत्सव म्हणून त्या ठिकाणी साजरा केला. विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. साधारणपणे 35,000 पेक्षा जास्त शाळांमध्ये 15 जूनचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी पण होत होतं, काही नवीन गोष्ट अशातला भाग नाही, परंतु पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात हा शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला. याच्या पाठीमागची भावना आहे की आपलं सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी असलं पाहिजे. अगदी सचिव महोदयांच्या पासून सर्व विभागाचे जिल्हाधिकारी असतील, सीओ असतील, पोलीस अधीक्षक असतील, सर्व विभागाचे अधिकारीगण सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत करायला, शुभेच्छा द्यायला त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्या पाठीमागची भावना आहे की आपलं सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी शाळेकडे असलं पाहिजे आणि म्हणून अतिशय उत्स्फूर्तपणे हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला. आपण बघितलं असेल 26 जानेवारीला या महाराष्ट्राच्या 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी देशभक्तीपर गाण्यांवर कवायत सादर करून एक विश्वविक्रम त्या ठिकाणी निर्माण केला. आपण जर बघितलं असेल तर आपण ज्या काळी शाळेमध्ये होतो त्या काळामध्ये आपल्याला कवायत, ड्रिल हे प्रत्येक शाळेमध्ये असायचं, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ही कवायत थोडंसं थांबलेली होती आणि म्हणून देशभक्तीपर गाण्यांवर त्याला जोड देत कवायत त्या ठिकाणी एक 14-15 मिनिटांची कवायत त्या ठिकाणी सेट करण्यात आलेली आहे. कारण विभागाचं ब्रीदच आता आहे की राष्ट्र प्रथम, आपला देश सर्वोच्च स्थानी आहे. शिक्षण गुणवत्तापूर्ण, शिक्षण आनंददायी, शिक्षण भाकरीचे, शिक्षण राष्ट्रीयत्वाचे, की जेणेकरून आपला जो काही विद्यार्थी, जो उद्याचा भारताचा भावी नागरिक आहे, तो प्रखर देशभक्त घडला पाहिजे. आपण पाहतो की
गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सोबतच त्याच्यावर संस्कारही फार महत्त्वाचे आहेत आणि म्हणून ज्या काही घटना घडतात त्या पार्श्वभूमीवर संस्कारांवरही फोकस करत आता शिक्षण विभाग त्या ठिकाणी काम करतोय आणि उद्याचा तो विद्यार्थी घडत असताना तो त्याच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे, त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन तो निर्माण करू शकला पाहिजे। आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश आहे रयतेस पोटाशी लावावे, प्रत्येकाच्या उदरनिर्वाहाचं साधन त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे, त्याच्या कुटुंबाची चूल पेटली पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीचं शिक्षण पद्धतीमध्ये आपण आणायला घेतो आहोत आणि साधारणपणे 8वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला पाठबळ कसं देता येईल याचंही नियोजन आपण त्या ठिकाणी करायला घेतलेलं आहे। आपल्याला याही गोष्टीची जाणीव आहे की शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामं त्यांच्या पाठीमागे असतात आणि म्हणून जे मूळ शिक्षण ज्ञानदानाचं कार्य आहे त्याच्यासाठी त्यांना वेळ कमी उपलब्ध होतो आणि म्हणून ही अशैक्षणिक कामं पण कशी कमी करता येतील याचाही विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे। आमच्या शिक्षक बंधू भगिनींच्याही अनेक अडचणी आहेत त्याही सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत। काही प्रमोशन्स आणि इतर बाबी थांबलेल्या होत्या त्याही मार्गी लावण्याचा प्रयत्न विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे आणि अपडेट आमचे शिक्षक असले पाहिजेत आणि म्हणून प्रशिक्षण पण आपण त्या ठिकाणी द्यायला घेतो आहोत। अगदी मागच्याच काही आठवड्यांपूर्वीच गुगलच्या सोबत एक MOU त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून या महाराष्ट्राच्या 4 लाख शिक्षकांना गुगलच्या सहकार्याने विनामूल्य त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। सभापती महोदय, पूर्ण वर्षभराचं कॅलेंडर त्या ठिकाणी तयार करण्यात आले की कोणत्या दिवशी कोणत्या आठवड्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये काय उपक्रम आपल्याला संपन्न करायचे आहेत आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल की त्यातल्या त्यात ग्रामीण भागाचे विद्यार्थी असतील शहरी भागाचे विद्यार्थी असतील यांच्या सहली त्या ठिकाणी शेतावर जातील, यांच्या सहली जवळच्या बँकेत जातील, यांच्या सहली जवळचा हॉस्पिटल असेल तिथे जातील, यांच्या सहली जवळचा जर काही एखादा उद्योग प्रकल्प असेल त्या ठिकाणी जातील, यांच्या सहली आपले जे काही ऐतिहासिक ठेवे आहेत त्या ठिकाणी भेट द्यायला त्या ठिकाणी जातील की जेणेकरून त्या स्थळांची माहिती स्थानिक पातळीवरची त्यांना त्या ठिकाणी झाली पाहिजे। आमचा शेतकरी राजा कशा पद्धतीने कष्टपूर्वक शेती पिकवतो याचंही ज्ञान बालपणापासूनच त्यांना त्या ठिकाणी झालं पाहिजे। असे एक ना अनेक उपक्रम, मग पालकांचे मेळावे, माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन, प्रत्येक शाळेला वर्षातनं 1 दिवस हे स्नेहसंमेलन त्या ठिकाणी करणं आपण त्या ठिकाणी बंधनकारक त्या ठिकाणी करायला घेतो की जेणेकरून लोकांचा संवाद आणि संपर्क आमच्या त्या शाळेमध्ये झाला पाहिजे। या माध्यमातून काही चांगल्या सूचना सुद्धा पुढे येऊ शकतात आणि त्या चांगल्या सूचनांचं अनुपालन विभागाच्या वतीने त्या ठिकाणी केलं जाणार आहे। सभापती महोदय, ही वस्तुस्थिती आहे की खूप मोठा पसारा असलेला हा विभाग आहे, परंतु त्यातल्या त्यात ज्या शिक्षक बंधू भगिनींनी, ज्या संस्थांनी, ज्या शाळा व्यवस्थापन समित्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा सर्व आदर्श काम करणाऱ्या टीम्स आम्ही त्या ठिकाणी तयार करतो आणि त्याच्या आयडॉल कामांचं मार्गदर्शन इतरही शाळांना त्याची प्रतिकृती कशी करता येईल त्याही दृष्टिकोनातून काम करायला घेतो आहोत। येणाऱ्या काळामध्ये क्वालिटी एज्युकेशन, गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना कला क्रीडा याही विषयांना विभागाच्या वतीने त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे आणि येणारी शिक्षक भरती करत असताना कला क्रीडाच्याही शिक्षकांना त्या ठिकाणी भरती त्या ठिकाणी केलं जाणार आहे। सभापती महोदय, ज्या काही उत्कृष्ट शाळा आहेत त्या उत्कृष्ट शाळांनाही सन्मानित त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि जो जिल्हा या शिक्षण क्षेत्रामध्ये जिल्हाभर नाविन्यपूर्ण कार्य करून शाळांना चांगल्या प्रगतीपथावर नेणार आहे अशा शाळांना, अशा जिल्ह्याला त्या ठिकाणी पहिलं पारितोषिक 5 कोटी रुपये, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 3 कोटी रुपये त्या जिल्ह्याला आणि तिसरं पारितोषिक 1 कोटी रुपये देण्याचाही निर्णय आपल्या विभागाने त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि म्हणून माझी या माध्यमातून सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या
तमाम नागरिकांना विनंती आव्हान असणार आहे की आपण सर्वांनी जाणीवपूर्वक शाळेंकडे लक्ष द्या। त्या शाळेमध्ये ज्या ज्या काही सुधारणा करण्याची आवश्यकता असेल तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करूया। सभापती महोदय, मोठ्या प्रमाणात शिक्षकांना BLOची ड्यूटी दिली जाते। आता ही वस्तुस्थिती आहे। शालेय शिक्षणाचं काम करून त्या ठिकाणी कारण हे राष्ट्रीय कार्य असल्यामुळे त्या ठिकाणी ही जबाबदारी त्या ठिकाणी दिली जाते। तरी पण आम्ही फक्त शिक्षकांवरच ही जबाबदारी न देता इतर डिपार्टमेंटचे पण जे काही अधिकारी गण आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनाही यामध्ये सामावून घेण्यात यावं अशी विनंती निवडणूक आयोगाने शासनाला पण त्या ठिकाणी केलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर यापूर्वी साधारणतः शिक्षण विभागाच्या प्रत्येक शाळेला 14 समित्या होत्या आणि या 14 समितींचं दर महिन्याला दर 4 महिन्याला माहिती शासनापर्यंत त्या प्रत्येक शाळेला द्यावी लागायची आणि त्याच्यामध्ये मोठा वेळ आमच्या शिक्षक बंधू भगिनींचा जायचा। आणि म्हणून हे काम त्या 14 समित्यांचं फक्त 4 समित्यांमध्ये त्याचा मूळ गाभा कायम ठेवत आपण आता 4 समित्यांमध्ये रूपांतर केलेलं आहे की जेणेकरून आमच्या शिक्षक बंधू भगिनींचा वेळ त्या ठिकाणी वाचेल आणि ही माहिती सुद्धा अगदी त्या गाव पातळीवरचं जे काही CSC सेंटर आहे त्या माध्यमातून किंवा केंद्र पातळीवरची जी आमची शाळा आहे त्या केंद्रावरनच डायरेक्ट शासन पातळीवर माहिती देता येईल का याचंही नियोजन आम्ही त्या ठिकाणी करायला घेतलेलं आहे। सभापती महोदय, हे सगळं ठळकच आहे। 2 तास बोलू शकतो काय काय आता। आणि माझी विनंती आहे सभापती महोदय, 3 दिवसापूर्वी परिषदेमध्ये 10 पहिल्या प्रश्नांमध्ये 8 प्रश्न शिक्षण विभागाचे होते। काल विधान परिषदेमध्ये पहिल्या 10 प्रश्नांमध्ये 8 प्रश्न शिक्षण विभागाचे होते आणि म्हणून शेतकऱ्यांना पण आता शिक्षणाचं ऐकून घ्यावं लागणार आहे। शेतकरी नेत्यांना आता तुम्ही झालं जागा आणि म्हणून थोडं ऐकावं लागेल तुम्हाला। सदाभाऊ डिस्टर्ब करू नका। मंत्री महोदय माझ्याकडे बघून बोला। सभापती महोदय, एक मुद्दा उपस्थित करण्यात आला की शाळेचे पुस्तकं पाठ्यपुस्तकं वेळेवर पोहोचलेले नाही। मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की पुस्तकांमध्ये बदल केलेला असताना शाळा सुरू होण्याच्या पूर्वीच बालभारतीच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये पुस्तकं त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत। फक्त 6वीचा जो अभ्यासक्रम बदलला त्याच्यातलं एखादं 2 पुस्तक मी जाहीर बोलतोय यार, झाकून लपून काय ठेवायचं आणि म्हणून तेवढे पुस्तक फक्त राहिलेले तेही आम्ही 15 जुलैच्या आत प्रत्येक शाळेपर्यंत पोहोच करण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की जागतिक पातळीवरचं युद्धजन्य परिस्थिती, कागदचे अडचणी, ह्या सर्व परिस्थितीवर मात करत रात्रंदिवस विभागाने काम केलं आणि हे कार्य त्या ठिकाणी संपन्न केलेलं आहे। दुसरा मुद्दा होता की गणवेशच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे सभापती महोदय, गणवेशच्या संदर्भातला जो काही निधी आहे तो गाव पातळीवरचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांना दिला जातो आणि त्या समितीच्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गणवेश घेणं अपेक्षित आहे। 2 गणवेशच्या साठी 300 रुपये प्रमाणे 600 रुपये त्या ठिकाणी वितरित केले जातात। आताच्या घडीला पहिल्या गणवेशाचे 300 रुपये प्रमाणे निधी त्या ठिकाणी वर्ग केलेला आहे। काही रक्कम त्या ठिकाणी कमी आहे, मी बोलतोय ना, काही रक्कम त्या ठिकाणी कमी आहे। कदाचित त्या वर्गातले 2-4 विद्यार्थी शिल्लक राहिली असतील, परंतु जसा निधी प्राप्त होईल तो निधी तात्काळ त्या ठिकाणी त्या शाळेला वर्ग केला जाईल आणि त्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गणवेश त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। सभापती महोदय, गणवेशच्या संदर्भामध्ये या वर्षाला प्रत्येक विद्यार्थ्याला क्वालिटी गणवेश मिळाला पाहिजे, नाहीतर काही शाळांमध्ये असाही अनुभव आला की 100% पॉलिस्टरचे कपडे की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शरीराला त्याच्या त्वचेला त्रास होईल असे पण गणवेश काही ठिकाणी घेतले जायचे। काही प्रवृत्ती याही संदर्भामध्ये काम करत होत्या आणि म्हणून या वर्षाला
क्वालिटी गणवेश त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे आणि म्हणून जिल्हाधिकारी, त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि त्या जिल्ह्याचे CEO यांची समितीच्या नेतृत्वाखाली गणवेश खरेदी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि जो चुकीचे प्रकारचे गणवेश खरेदी करेल तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्याचा निर्णय विभागाने त्या ठिकाणी केलेला आहे. सभापती महोदय, टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये निश्चितपणे जशी या संदर्भात माहिती आहे की खरं म्हणजे पाठीमागच्या काळामध्ये आपल्या सरकारने चांगले निर्णय केले आणि अतिशय जलद गतीने टप्पा अनुदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. तरी पण येणारा जो काही टप्पा अनुदानाचा विषय आहे तो लवकरात लवकर आपल्या राज्याची, आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने टप्पा अनुदान हा जो काही विषय, राज्याची आर्थिक परिस्थिती, वेळोवेळी होणारी संसाधने आणि राज्याच्या गरजा आणि त्याचा प्राधान्यक्रम हे सगळं बघून त्या ठिकाणी निर्णय होतो. परंतु या संदर्भामध्ये विभागाचा पाठपुरावा चालू आहे आणि पुढचा टप्पा लवकरात लवकर कसा देता येईल याही दृष्टिकोनातून काम त्या ठिकाणी केलं जाणार आहे. सभापती महोदय, शालार्थ आयडीच्या संदर्भामध्ये अनेक सन्माननीय सदस्य महोदयांनी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की या राज्यव्यापी जे काही शालार्थ आयडी घोटाळा झालेला आहे आणि इतरही जे काही चुकीची कामं झाली असतील तर या संदर्भामध्ये सर्व चौकशीच्या साठी एक SIT त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे. या SITचा अंतरिम अहवाल शासनाला प्राप्त झालेला आहे आणि त्या अहवालानुसार त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल. ज्याने कोणी चुकीचं काम केलेलं आहे, खडसे साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आपलं चालू ठेवा. सभापती महोदय, त्यांच्या भावनांशी मी पण सहमत आहे. काही महाभागांनी फार विचित्र काम केलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. काही अधिकारी महोदय स्वर्गवासी झाले, त्यांच्या पण सह्या करण्यात आलेल्या आहेत. काही अधिकारी सेवानिवृत्त झाले, त्यांच्याही सह्या करण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी नोकरीला लागला 2010 मध्ये, त्याचा पगार 2000 पासून काढण्यात आलेले, अशी अनेक प्रकरणं त्या ठिकाणी समोर आलेली आहेत. आणि म्हणून ज्याने हे चुकीचं काम केलेलं आहे त्या कोणालाही सोडलं जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई विभागाच्या वतीने त्या ठिकाणी केली जाणार आहे. सभापती महोदय, नाताभाऊ राईट खडसे साहेब, हा प्रकार वर्ष दीड वर्षाचा, मंत्री महोदय मधून हा प्रकार वर्ष दीड वर्षाचा नाही आहे. हा प्रकार काही वर्षांपूर्वीचा आहे आणि तो उघडकीस आणण्याचं काम आता आपलं सरकार त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून सभापती महोदय, माझी आपल्या माध्यमातून सभागृहाला विनंती आहे. मला माहिती आहे की जसं मी बोललो की हे फार मोठं कार्यक्षेत्र विभागाचं आहे आणि आमची पुढची भावी पिढी घडवण्याचं काम या विभागाच्या माध्यमातून केलं जात आहे. तरी पण खूप चांगले मानबिंदू पण आपल्या या विभागामध्ये आहेत. सभापती महोदय, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या निमगाव वाघा जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, CSR फंड्स मधनं ज्या पद्धतीने ती शाळा बांधली गेली आणि ज्या पद्धतीने तिथे सुविधा देण्यात आलेल्या आहेत, कधी जर आपल्याला वेळ मिळाला तर निश्चितपणे त्या शाळेकडे आपण भेट द्यावी. तालुका अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर, तालुका अहिल्यानगर. सभापती महोदय, राजश्री शाहू छत्रपती प्रशाला निवासी क्रीडा प्रबोधिनी कोल्हापूर 2014 मध्ये स्थापना झालेली आहे. ती जिल्हा परिषदच्या शेष निधीमधून 15 कोटीची ठेव ठेवण्यात आली आणि त्या ठेवीच्या व्याजातून त्या ठिकाणी ही निवासी क्रीडा प्रबोधिनी त्या ठिकाणी चालवली जाते. सभापती महोदय, गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इतल चेरू नाविन्यपूर्ण शिक्षकांच्या माध्यमातून उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. डिजिटल लर्निंगसाठी उत्तम काम या आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी केले जाते. सभापती महोदय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारकरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा खेळातून शिक्षण
ही एक चांगली पद्धती या शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते आणि कृतीतून तसेच अनुभवजन्य शिक्षण हा एक चांगला प्रयोग या शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो. सभापती महोदय, आता नुकतंच पुरंदर तालुक्याच्या खानवाडी ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये या आंतरराष्ट्रीय निवासी शाळेचं उद्घाटन करण्यात आलंय की या ठिकाणी 12 एकरमध्ये ही शाळा त्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. पुणे जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या पुढाकारातून या शाळेमध्ये प्रत्येक डिजिटल वर्गखोल्या, आधुनिक प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, क्रीडांगण या सर्व सुविधा या शाळेमध्ये त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहे. माझी सर्वांना विनंती असणार आहे, काही कमी अधिक असेल तर त्याच्यामध्ये आपण निश्चितपणे दुरुस्ती करू, परंतु सभागृहाला पण माझी विनंती असणार आहे, एखादं दुसरं काम कमी अधिक झालं तरी हरकत नाही, परंतु आपण सर्वांनी शाळेकडे लक्ष द्या ही विनंती या निमित्ताने करतो. सर्व सन्माननीय सदस्यांचा मी आभार व्यक्त करतो.